चला तर मग सगळ्यात पहिलं हे छोटंसं पार्सल ज्याची मी खूप दिवसांपासून वाट बघत होते. म्हणजे खूप ठिकाणी मी चौकशी पण केली, जे कुणी काय म्हणतात त्याला लोकरचं काम करतं त्यांना पण मी विचारलं होतं, पण ते 100 रुपयाला एक वगैरे असंच सांगत होते मला. मी बऱ्याच जणांना विचारलं, पण मला हे मिशोला 198 रुपयाला काहीतरी हे 4 मिळालेत. म्हणजे खूप दिवसापासून मी शोधत होते हे, आणि मला मिळाले आणि पाहिजे तसे मिळाले. खरंच क्वालिटी पण छान आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आता मोकळे केस गळ्यात नको वाटतात, त्यामुळं बंद करून वर बांधलं तरी पण हे खूप छान दिसेल, किंवा मागं पोनी बांधला तरी पण खूप छान दिसेल. हे नक्की डोळे झाकून मागू शकता असं प्रोडक्ट आहे हे. खूप छान, खूपच छान आहे. कलर पण किती छान मिळालेत मला त्यातले. त्यानंतर ही एक व्हाईट प्लाझो, याच्यासाठी तर मी एवढी फिरले ना, खरंच खूप फिरले मी याच्यासाठी. झुडिओला बघितले, ट्रेंड्सला बघितले, खूप ठिकाणी बघितले, खूप ठिकाणी. ह्या पॅन्ट एवढ्या महाग आहेत, 800, 900, 700 अशाच आहेत ह्या. म्हणजे 500च्या आत तर कुठंच नाहीये दुकानात, कुठल्याच दुकानात नाहीये, मॉलला तर कुठल्याच नाही. सगळीकडे बघितलं मी, ट्रेंड्सला, झुडिओला वगैरे सगळीकडे बघितलं, ह्या 500च्या वरच आहे. मला ही मिशोला 450 पर्यंत मिळाली, पण क्वालिटी पण खूप छान आहे. आणि मेन म्हणजे ह्याचं अस्तर शेवटपर्यंत आहे, असं नाही की हाफमध्येच आहे, शेवटपर्यंत ह्याचं अस्तर आहे. आणि कापड पण खरंच खूप छान आहे, खूपच छान. ही पॅन्ट पण खरंच अशी आहे ना की जी डोळे झाकून तुम्ही मागवू शकता. जर तुम्हाला व्हाईट प्लाझो एवढ्या फ्लेअरमध्ये पाहिजे असेल तर ही पॅन्ट खरंच डोळे झाकून मागवू शकता. त्यानंतरचा हा एक कुर्ता आहे, सिंगल कुर्ता आहे. रेयॉन मध्येच आहे हा धुतल्यानंतर हे कापड आकसणार आहे, त्यामुळे जर हा मागवायचा असेल तर हा मागवतानाच एक साईज मोठा मागवला पाहिजे, कारण हे कापड आकसतं. पण खूप छान आहे, प्राइसच्या मानाने तर हा केवढा छान आहे. आणि आता उन्हाळ्यासाठी जर डेली यूज साठी पाहिजे असेल ना तर खरंच खूप छान आहे, खूपच छान. त्यानंतर हा एक 2 पीस सेट आहे, टॉप आणि पॅन्ट आहे. कॉटन नाही आहे हा, पण छान आहे, कापड चांगलं आहे, प्रिंट पण चांगली, निघून जाणारी, वरच्यावर असलेली प्रिंट नाहीये ही, पटकन निघून जाणारी प्रिंट नाहीये, त्यामुळं छान आहे, खरंच खूप छान आहे. पॅन्ट पण छान आली त्याची, स्ट्रेट फिट मध्ये, प्लाझो नाहीये, छान. त्यानंतरचा हा आजच्या पार्सल मधला सगळ्यात महागडा ड्रेस आहे. महागडा म्हणजे खूप महागडा नाही आहे, 1000 रुपयाचा ड्रेस आहे हा, पण त्याची क्वालिटी पण खरंच तेवढी छान आलेली, कापड पण तेवढं छान आहे त्याचं. आणि बाहेरला ही छोटीशी डिटेलिंग आहे, पण किती छान दिसते हे. कलर पण तेवढाच छान आहे, कापड पण तेवढंच छान आहे. आणि काही गोष्टींची ना कळतानाच फिनिशिंग कळते, जसं की हा इथलं शिवण आहे ना ह्याचं बरोबर तशाच त्या राऊंड शेपमध्ये शिवलेलं आहे, त्यामुळे हे असे ड्रेस आहे ना फिटिंगला, फिनिशिंगला खरंच खूप छान बसतात. ड्रेस खरंच खूप छान आहे. त्याची ओढणी तर एवढी छान आहे ना. अगोदर पॅन्ट बघू. पॅन्टला पण पॉकेट आहे, पॅन्टचं पण कापड तेवढंच छान आहे. पॅन्टला पण खालच्या साईडला डिटेलिंग आहे, छोटी लेस लावलेली थोडीशी, पण छान आहे, ती तेवढीच छान वाटणार आहे. त्यानंतर ही ओढणी, सगळ्यात जास्त मला आवडलेलं म्हणजे ओढणी, खूप छान आहे ओढणी. काही कापडांवर ना खूप छोट्याशा ह्या डिटेलिंग असतात, खूप म्हणजे लक्षात पण न येण्यासारख्या, पण त्याच्यामुळेच ना ते कापड उठून दिसतं आणि खूप छान वाटतं. खूप छोटीशी डिटेलिंग आहे, पण किती छान दिसतं ते. हा, एका साईडला डबल आहे आणि एका साईडला सिंगल आहे, पण खरंच खूप छान आहे, खूपच छान. ड्रेस बघताना आता मी म्हणलं की आजच्या पार्सल मधलं ते महागडं पार्सल आहे, पण नाही, त्याच्यापेक्षा ह्या साडीची प्राइस थोडीशी जास्त आहे. जास्त जरी असली तरी पण साडीच्या हिशोबाने मला तरी वाटतं ठीकच आहे. ह्याचा ब्लाऊज शिवलेला नाहीये, ब्लाऊज पीस पण पूर्ण भरलेला आहे यातला, हे वर्क ब्लाऊज पीसचं आहे. त्यानंतर
ही पूर्ण साडीमध्ये बुट्टी आहे. ज्या किमतीत मिशोचे कपडे मिळतात ना, खरंच खूप छान आहे. म्हणजे सुरुवातीला मिशोच्या बाबतीत काही फ्रॉड झाले, काही गोष्टी खराब येत होत्या किंवा काही गोष्टी माझ्यासोबत पण काही वेळा झालं, पण आता नाही. आताच्याला खरंच मिशो खूपच छान क्वालिटी देत आहे. जसं की मी परवाच्या व्हिडिओत सांगितलं की एक ड्रेस मी मागवला होता, त्याला मिंत्राचा टॅग होता, तो मी मिशोवरून मागवला. सेम सेलर दोन्हीकडे सेल करतात आणि प्राइसमध्ये तेवढा डिफरंट असतो. मिंत्राला जास्त असते आणि मिशोला कमी प्राइस असते. त्यामुळं आपले पैसे कसे वाचवायचे ते बघा. आणि जर मिशोला चांगलं मिळतच असेल तर काय हरकत आहे ना, मिशोवरनं मागवलं काय आणि मिंत्रावरनं मागवलं काय, म्हणजे तेच जर प्रोडक्ट तुम्हाला दोन्हीकडे मिळत असेल तर काहीच हरकत नाही ना मिशोवरनं पण मागवायला. छान आहे ही साडी, पण हातात घेतल्यानंतर असं वाटतंय फुगल, पण नाही फुगणार. व्यवस्थित घातल्यानंतर नाही फुगणार ही साडी. ह्याचा ब्लाऊज जर स्टिच केलेला आला असता तर अजून छान झालं असतं, पण चला ठीक आहे, नाहीये स्टिच केलेला, पण ब्लाऊज पीसवर पण पूर्ण वर्क आहे. त्यानंतर 3 चप्पल मागवल्या होत्या मी, पण त्यातल्या 2 येताना सेमच आलेल्या आहेत. एक वेगळी आली आहे, पण तिची पण पॅकिंग त्यांनी अजिबात चांगली दिलेली नाहीये. ही चप्पल, याची पॅकिंग इतकी खराब दिली ना, त्याचा पूर्ण शेप खराब झालेला आहे. हीच जर पॅकिंग त्यांनी चांगली दिली असती ना तर जरा बरं झालं असतं, पण पॅकिंग अजिबात चांगली दिलेली नाहीये. मला चप्पल पण तेवढी आवडली नाही ती. ह्यातली जी दुसरी चप्पल मी मागवली ना ती छान आलेली आहे. मी त्या 2 वेगळ्या मागवल्या होत्या. ह्या येताना एकाच सेलर कडून आलेल्या आहेत. दोन्ही वेगळ्या होत्या, पण येताना म्हणजे त्यांच्याकडून बहुतेक चुकीनं सेमच पॅटर्न दोन्ही पण आले, पूर्ण सेम आहे, काहीच फरक नाहीये. मी मागवताना वेगळ्या मागवल्या होत्या. ही चप्पल खरंच छान आहे, पॅकिंग पण तेवढी त्यांनी छान दिलेली आहे, म्हणजे त्याचा शेप पण मेंटेन राहिलेला आहे. चप्पल खरंच खूप छान आहे. या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि कम्युनिटी पोस्टला पण देते. आणि हे ड्रेस ट्राय केलेले कसे दिसत आहेत, फिटिंगला कसे बसलेत, फिनिशिंगला कसे बसलेत, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामचा माझा ID सुगंधी सीमा म्हणून आहे, तिथे जाऊन मला नक्की फॉलो करा. तिथे तुम्हाला हे सगळे ड्रेस ट्राय केलेल्या रील मिळतील आणि फिटिंगला कसे बसलेत, फिनिशिंगला कसे बसलेत तेही कळेल. चला तर मग भेटू परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.